बसलोय पहिल्यांदाच, पण आता माहित नाही काय होणार आहे ते. नमस्कार मंडळी, मी कल्याणी. तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या नवीन कोऱ्या करकरीत व्हिडिओमध्ये. तर आज आपण जाणार आहे यात्रेमध्ये, जे आम्ही देवांशला घेऊन चाललोय. आणि घरचं तर सगळं आवरलंय, पण तुमच्यासोबत आज यात्रेचा व्हिडिओ शेअर करणार आहे. तर तिकडंच निघालोय, तेच दाखवते तुम्हाला पुढे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आम्ही जिथे राहतो ना, तर तिथं तुकाई मातेचं मंदिर आहे आणि 9 दिवस नवरात्रीचे तिकडं यात्रा असते आणि ती पौर्णिमेपर्यंत सुद्धा चालू असते. म्हणजे पूर्ण 15 दिवसाची ही यात्रा असते. तर त्याच यात्रेमध्ये आम्ही जाणार होतो. इकडं जेवण वगैरे सगळं आवरून घेतलं होतं, कारण उशीर होणार होता यायला, म्हणून रात्रीच गेलो होतो. त्यामुळं मग आज व्हिडिओ काढायचा आणि कशा कशात बसायचं. मला पाण्यात ट्रेन मध्ये आणखी पाण्यात पाण्यात बसायचे आणि आणखी ट्रेन मध्ये बसायचे है ना. तोंडात बहुत बॅड मॅनर्स ना. बाय कर. बाय बाय. याला जर फिरायला जायचं म्हणलं की लगेच आमचा अभ्यास कंप्लीट होतो आणि एवढा आनंद होतो की तो गगनात सुद्धा मावत नाही. आणि स्कूलमध्ये जेव्हापासून जायला लागलाय ना, तेव्हापासून असं हातानेच बूट किंवा चप्पल सँडल हातानेच घालतो त्याचा तो. आणि तेवढं एक बरं आहे की स्कूलमध्ये गेल्यापासून ही एक चांगली सवय लागली. जर तुमच्या घरी लहान मुलं असतील ना, तर त्यांना हा व्हिडिओ नक्कीच दाखवा, कारण की ते ना घरी बसल्या यात्रेचा फील घेणार आहेत. कारण हा जे खेळणार आहे ना, तर ते सगळं लहान मुलांचंच खेळणार आहे आणि खूप भारी होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत. तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तुम्ही बसा, दोघं जण जा. कसे ओरडते काय बाबा, ते फिरतय तेच कसं तरी होतं इकडून. तिला कशात बसायचं त्याच्यात. हा, भीती वाटते वे. बसू ना, चल बसू की. बंद केलं वाटतं, ओरडतेच म्हणून. काय करत कशात बसायचंय. ट्रेन मध्ये बसायचंय ना. चला बसलोय खरं, बसलोय पहिल्यांदाच, पण आता माहित नाही काय होणार आहे ते. पाळण्यात पण बसायला भीती वाटते, डोळे फिरतात, पण आता याच्यात बसलोय, बघू आता काय होतंय ते. चालू तर नाही झालं आणखी,
बघ. घाबरणार नाही ना पिले? नाही ना घाबरणार? रडायचं नाही, घाबरायचं आहे, रडायचं पण नाही. असं फिरतं बरं का पिले, गोल 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 फिरतं, रडायचं नाही नक्की. मला तर माहित नाही आम्ही ज्याच्यामध्ये बसलो होतो त्याला काय म्हणतात, पण लाडू म्हणतो डिस्को म्हणून मी डिस्को म्हणते. तर आम्ही जेव्हा त्याच्यामध्ये बसलो ना तर तो एकदम रिलॅक्स होता आणि जेव्हा ते चालू झालं ना तो असा गप्प बसला की नाही, तो काहीच बोलत नव्हता, शॉकमध्ये होता पूर्ण की हे काय होतंय ते. आणि मला तर पूर्ण विंगत होतं आणि मी त्याच्यामुळे डोळेसुद्धा बंद केले. आणि लास्टला काय केलं आहोंनी शेवटी की त्यांनी कॅमेरा चालू केला आणि फोन पकडला. तर मी म्हणत होते की नको पडन म्हणून, आणि ती क्लिप नाही आहे माझ्याकडे, ती त्यांच्या फोनमध्ये, पण मी तीही ॲड करेनच. पण एवढी मज्जा आली की नाही, हा पूर्ण हायपर झालेला आणि त्या म्हणजे आम्ही भीत होतो की याला काय होतंय म्हणून. तर शेवटी काय नाही झालं. आणि खाली उतरल्यावर म्हणतो मला कशाला बसवलं होतं त्याच्यामध्ये, आता मला त्याच्यामध्ये नव्हतं बसायचं, मला बाईकवर बसायचं होतं. मग लगेच बाईकवर सुद्धा बसला. कानच दुखायला लागलाय. अजून पाहिजे तर थोडा वेळ. आपण यात्रेमध्ये गेलोय आणि काही न घेता आलोय असं कधी झालंय का? तर असं कधी होणारच नव्हतं. त्यामुळे आम्ही नाही तर खलबत्ता बघत होतो, जो की माझ्याकडे नाहीये आणि कधीतरी लागतो खलबत्ता, तर त्याच्यासाठी बघत होते. पण तो जरा हलका होता त्याच्यामुळं काय घेतला नाही. आणि नंतर आम्ही तवा बघत होतो लोखंडी, तर आहो म्हणले की लोखंडी नको, म्हणून आम्ही असा स्पेअरमध्ये एक घेतला जो ॲल्युमिनियममध्ये असतो ना, तर तोच घेतला. आणि तो नॉनस्टिकचाही मला एक घ्यायचा आहे, पण आता बघू तो डीमार्टमध्ये गेल्यावरच घेऊ. तर ते एक घेतलं. आणि थोडंफार आपण ज्वेलरी पण घेतो. एवढं मला असं खोटं घालायला नाही आवडत, म्हणजे ते जे असतं ज्वेलरी तर ते मी जास्त नाही घेत, पण कधीतरी चालतं म्हणून 1-2 घेतलं, ते घेतलं. आणि त्यानंतर मला पाणी प्यायला एक बॉटल पाहिजे होती, ती सुद्धा घेतली. देवांशला एक टिफिन दिसला छान, तो सुद्धा घेतला. आणि असं काही छोटं मोठं थोडंफार घेतलं. बाहेर गेलं की मोह आवरत नाही, पण त्या वस्तू आपल्याकडं असतात, त्यामुळे मी काही जास्त अशा वस्तू घेत बसत नाही. कोणती पण एक वस्तू घ्या फक्त 20 रुपयाला. बाजारामध्ये 40 ते 50 रुपयाची वस्तू फक्त 20 रुपयामध्ये खरेदी करा. या 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 शुभम घर संसार सेलकडे या. जाळे घ्या 20 रुपयाला, सुपली घ्या 20 रुपयाला, सूप घ्या 20 रुपयाला, पाणी बॉटल घ्या 20 रुपयाला, लायटर घ्या 20 रुपयाला. या या या. आत्ताच आम्ही यात्रेतून फिरून माघारी आलो आणि आत्ता लाडूला ना तुम्हाला जेसीबी दाखवायची, ती जेसीबी दाखवते. आणि आता 10 वाजलेत, आता उशीर पण झालाय, आता बघू जेसीबी दाखवते. आणि ही लाडूला जेसीबी आणली आहे ना. हा इकडे ये थोडासा, इकडे सरक. आणि आणखी काय काय आणलं? टिफिन आणला होय. भांडे आणले. आणि तू कशा कशात बसला? मी बाईक मध्ये बसलो. बाईक वर. आणखी पप्पा मी तू कुठे बसलो? काय म्हणते त्याला? डिस्को ना. डिस्को. हा. आणखी ट्रेन मध्ये पण बसला ना. आणि एरोप्लेन मध्ये कोण बसलं? मी. हा. आणि काय आणलं? आणि जेसीबी आणली ना.
ही JCB आणली आणि त्याच्या आधी गेलतो तेव्हा ही एक आणली होती. किती गाड्या आहेत तुझ्याकडे सगळ्या? 5 गाड्याच गाड्या आहे ना? मग आता बाय बाय करायचं का? हा बाय बाय. हा लाईक शेअर अँड सबस्क्राईब मोठ्याने शेअर अँड सबस्क्राईब. थँक यू. बाय. बाय.